आला आला आवाज आला. रडू नको करिअर बद्दल बोलल्याबद्दल. ते रडत चाललाय करिअर बद्दल बोलल्याबद्दल. त्याच्यात नको रडू. याच्यात कांदा, कोथिंबीर, टमाटे काढलेले, मसाले काढलेले. मसाले इथं पुड्या. मी इकडं गावातील महिला मंडळी भाकरी लवकर इथं वाढून द्यायला. कांदा लिंबू एकदा पुकार बरं. आमटीची भाजी बरं झालं. बर बर होते लग्न होते. हे गाईज मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. आपल्या दीद आले दिंडी. हे बघा तर आज आपली आलेली दिंडी. आणि हे बघा वमाची चाळे वर स्लॅपवर जाऊन काय करतोय. एक बा शिकराव गेलाय फार लाईट नीट करायसाठी. षष्टी निमित्त आपली दिंडी आलेली एक इथून जाते मोरबा पैठणला म्हणून. वरबा लाईटीसाठी चांगले. हे बघा हसत आहे. हात वर गेलाय लगेच. पडशील पडशील. बघा वामावर चांगलं. आता दावा घेऊन गेलाय वर लाईट बांधायला. बघा दिसते इकडं बाजल त्यांना दाखल. आता चाललेली दिंडी. आता दाखव तुम्हाला मी. भाजी चाललेली बनायची आणि भाकरी घरूनच सांगित असते. 20 भाकरी सांगित असते. आणि भाजी गावात बनते तेवढं जणांना. 100 लोक आहेत दिंडीत. बाई चालली भाजी बनायची. तिथं काय वरून काय निघत नाही का. आता चिक सुरू केली भाजी बनायला. मसाले आणि ते पाणी होतील बघूल्यात. ते बा पप्पू मला नेसता खाली बोली तर काय खाली. आणि बा एवढी मोठी टाकी पाण्याची दिंडीसाठी. इकडं बा दिंडीचं सामान आहे. इथं तिथं बी सूर्य आला बा मग दाखीन. बिना कामाचा पप्पू कामाला लागला. सांगा सांगा. बिना कामाचं म्हणलं तू काम करतो तसं म्हणून त्याला म्हणलं ते जमवते बिना कामाचं आहे म्हणून. नाही कांदे कापी देत ती. आले का लाकडा. आला आला आवाज आला. लय लय झालं. एका मिनिटात भेट झाली का लगेच करिअर चेंज होतं. व्हिडिओ चालू आहे तुमचा. बरं बरं व्हिडिओ काढते सांगा सांगा सांगा. झालं का महेशला तुम्ही चांगला मुद्दा द्या. युट्यूबला येईन माऊली. युट्यूबला येईन लगेच. आणि मग काय नुसतं आवाज काय फोटो येईल. तुम्ही ती ब्लॉग चालू केलेत बनायला. काय प्रश्न आहेत तुमचे. तुमचे कॅमेरा झालं झालं. इथं लिंबू कापत चाललं तिकडं कांदा झालं. बघा भाजी बनवतात आणि कडीने किती माणसं उभा राहिले. हे बघा आमचा कॅमेरामॅन आहे. कॅमेरामॅन ओमकार. रडू नको करिअर बद्दल बोलल्याबद्दल. ते रडत चाललाय करिअर बद्दल बोलल्याबद्दल. त्याच्यात नको रडू. करिअर बद्दल मारायला आहे. जाऊन रडू नको.
एकच ओके ओके बा भाजीची बनायची चालली रेसिपी. मुगाची भाजी आहे. बा याच्यात कांदा कोथिंबीर टमाटे काढलेले मसाले काढलेले बा मसाले इथं पुड्या. मी इकडे बनवतोय हे बघा यांचं काय चाललंय काय. गावातील महिला मंडळी भाकरी लवकरात लवकर समोर करून घ्यायची. बा 7ची एसटी चालली. 7 वाजल्या तर थांबली. हॅलो गाईज तर 7ची एसटी चाललेली आहे. आता भाकरी तर जमा व्हायला लागल्या तर इथं आणि भाजी बा तिकडं उकळती टाकी पशी. भाकरी बी जमा व्हायला लागल्या तर पण अर्धा 1 तासात तर जेवायला पंगत बसन. भाकरी सगळ्या जमा झाल्यावर खालच्या साईडला बसायचं, इथे वर नाही बसायचं, इथे कीर्तन करायचंय. खालच्या साईडला सर्व वारकऱ्यांनी लगेच जेवणाकरता बसून घ्या. चला आजूबाजूला गेलेले वारकरी या इकडे. लवकर वाढण्याकरता मंदिर समोर यायचंय. बोलून द्या आमच्या पप्पूला बोलून द्या. रेडी भाजी बा भाजी झाली आता रेडी. आता बसायची जेवायला. आता बसली इथं पंगत जेवायला. दिंडीतले माणसं आहेत सगळे. आम्हाला सुलासा चरा देतात आणि त्यावर ओमकार इथं वाढून द्या. कांदा लिंबू एकदा पुकार बरं. आमटीची भाजी बरं झालं. उदी बसलेले जेवायला आणि आता शेवटची पंगत सगळी राहिली जेवायची. आणि सुरी काय माग करते आमच्या माग. पण कांदा आताच आम्ही जेवलो आणि कीर्तन बी सुरू झालंय. मरे मयच करिअर हात धुण्यातच चाललंय सगळं. मिशा भांडी हाताची पाळी. बर बर होते लग्न होते. ओके होणार ना. बर बर काय विचारतो प्रश्न सांग लवकर. मोठ्याने मला थोडं. आता तात्याने सांगितलं आम्हाला भांडे घासायचे मग लग्न होते. मग आम्हाला आता घासायचे तर गमिले बादले वरगळे घासायचे तर कीर्तन चालू आहे बघा. तर आम्ही घेतात भांडे घासू. सगळे येते त्याच्यात. बघा आता संपलंय कीर्तन. 9:45 वाजता आता जाईन ही दिंडी. उद्या सकाळी 6-7 वाजता मोर बघा इकडं. चला आता अशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग मध्ये. महेश बाय करा. बाय बाय.